नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 25 and we are discussing the numericals, previous year numericals from the rotational dynamics. Clear? The first one, I think the two both of numericals are from the 2017 Maharashtra CET exams. Clear? Now we will move to the first one solution, the solution of numerical number of first. See what they have given and what we have to find. A solid sphere of a mass 2 kg is rolling on a frictional surface with velocity 6 meter per second. Surface, okay, frictional surface, there is a solid sphere and solid sphere having a mass 2 kg and moving with the speed 6 meter per second. Full stop. It collides on the free end of an ideal spring whose other end is fixed. क्लिअर? ठीक आहे. समजा हे एक फिक्स इथं सपोर्ट आहे, हा स्प्रिंग सोबत इथं काय झाला, समजा हे स्प्रिंग आहे. ठीक आहे. हिचा वन एंड फ्री आहे आणि एक एंड इथे आपल्याला इथे रिजिड सपोर्ट आहे. समजा सपोर्टच समजा ना. ओके, दिस इज सपोर्ट. ओके, हा स्प्रिंग सोबत असं काय होणार, कोलाइड होणार. ओके, whose other end is fixed. The maximum compression produced in the spring will be. ठीक आहे. म्हणजे कोलाइड झाल्यानंतर स्प्रिंग किती कॉम्प्रेस झाला, किती डिस्टन्स कॉम्प्रेस झाला. ठीक आहे. म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करू की हा चालत 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 इथं आला आणि स्प्रिंग सोबत काय झाला, कोलाइड. तर स्प्रिंग अशी थोडी मागे येऊन जाणार. समजा किती डिस्टन्स मागं आली. ठीक आहे. समजा ती स्प्रिंग इथे येऊन गेली. हे समजा डिस्टन्स आहे एक्स. हा एक्स डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हाऊ मच कॉम्प्रेशन produced in a spring due to the collision of this solid sphere having a mass 2 kg and a speed 6 meter per second. ठीक आहे. त्यांनी एकदम सोपा क्वेश्चन विचारला. एक फ्रिक्शनलेस सरफेस ना, फ्रिक्शनलेस सरफेसवर एक सॉलिड स्पियर आहे. तो सॉलिड स्पियर या वेलॉसिटी या मासनी त्या स्प्रिंगकडे मूव्ह होत आहे. ओके, अँड दे हॅव गिवन द त्यांनी काय म्हटलं की वॉट एव्हर दे से द स्प्रिंग having one end is supported with the rigid support and another end is free. Okay, how much compression. ठीक आहे. हा जाणार त्या स्प्रिंगला काय करणार, तो दाबणार. ठीक आहे, पुश करणार. तर पुश करणार म्हणजे कॉम्प्रेस करणार. ती स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस. तर किती डिस्टन्स कॉम्प्रेशन त्या स्प्रिंगमध्ये प्रोड्यूस झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा इथं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, काही मोठी गोष्ट नाही. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्लिअर? बघा जसं हा पळत चालला म्हणजे सॉलिड स्पिअरची कोणती एनर्जी राहणार, कायनेटिक. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ सॉलिड स्पिअर. ठीक आहे. कॉम्प्रेस होत आहे म्हणजे कशात कन्वर्ट होतं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ स्प्रिंग. एकदम सिंपल. दिस इज द कंजर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, विदिन द हेल्प ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी वी आर एबल टू फाइंड द वॉट एव्हर द कॉम्प्रेशन प्रोड्यूस इन दॅट स्प्रिंग. ओके, देअरफॉर कायनेटिक एनर्जी. नाउ सी the solid sphere is in motion. Okay, there are the two types of kinetic energy within that solid sphere. Why I am that saying like that? Because the solid sphere is moving forward. It means that the solid sphere performing linear motion. But okay, another motion is done by the solid sphere. The solid sphere is getting rotating within his axis. ठीक आहे. त्याच्या ॲक्सिस भोवती तो रोटेट पण होत चालला आणि पुढे पुढे पण चालला. Therefore the kinetic energy belongs to the solid sphere is nothing but बघा half mv square for the linear and half I omega square for the rotational motion. हे लक्षात, half mv square linear motion साठी, half I omega square rotational, because the solid sphere is moving with the two motion. Okay, the first one is the linear, it means that it moving forward, and the second one is the rotational. Clear? ठीक है. Therefore the potential energy of the spring, okay, half kx square, where k is nothing but the spring constant and they have also given the spring constant 36 Newton per meter. ठीक आहे. बघा आता जस्ट बघा आपल्याला कन्झर्वेशन एनर्जीनुसार आपलं सगळं डिफाईन झालं आणि ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर बघा हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ अ सॉलिड स्क्वेअर 2/5 एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू k by 2 x square. Okay, now see v equals to r omega. This is the relation between the linear and angular velocity. So therefore in place of r omega I can write v. Therefore r square omega square becomes a v square. Therefore in place of r square v square omega square I can write v square. This is
this becomes mv square divided by 2, 2 get cancelled, therefore mv square divided by 5 equals to k by 2 x square. ठीक आहे. बघ इथे आपण याला 2 ने मल्टिप्लाय करू, इथे आपण मल्टिप्लाय करू याला 5 ने. ठीक आहे. खाली झालं 10, 5 आणि 2 किती झाले 7, therefore 7 mv square equals to k by 2 x square. क्लिअर. बघा आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, बाकी सगळ्या टर्म्स काय करा शिफ्ट करा. देअरफॉर बघा हा 7 दोन्ही इथे झाले 14 mv स्क्वेअर डिवायडेड बाय इथे झालं 10, हा के खाली चालला आला इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. वी वॉन्ट एक्स नॉट अ स्क्वेअर, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर एक्स इक्वल्स टू 14. ठीक आहे. आता आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट करू. मास इज 2 kg, velocity is 6 but velocity square, therefore 36 divided by 10 into k is nothing but the value of a spring constant is nothing but 36, therefore 36 बे के बे पंचे 10, 14 भागिला 5, 14 भागिला जर 5 केलं तर जवळजवळ आपल्याला 2 पॉईंट आला पाहिजे की नाही. 5 दोन्ही 10, हे 40, हे 0, हे 5 8 40, 2.8, therefore x इक्वल्स टू 2.8 मीटर. जो काही कॉम्प्रेशन डिस्टन्स करणार तो कशामध्ये करणार मीटर, therefore स्क्वेअर रूट ऑफ 2.8 मीटर. Okay, although the question is from Maharashtra CET 2017, but the quality and the impactness, okay, the richness being with the question is like a NEET JEE exam. इथं लक्षात, भले हा क्वेश्चन जर CET जर आला परंतु त्याची ते डेप्थनेस बघा. ओके, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे शिकायचा आहे. whenever the body is in the motion, the body conceive kinetic energy, okay, and the body collides with the spring, okay, therefore the kinetic energy is getting converted into the potential energy of that spring. Okay, so putting and the kinetic energy of the solid sphere, okay, having the two types of kinetic energy due to the linear and the rotational motion of body. This is the kinetic energy corresponding to the linear and this is the kinetic energy corresponding to the rotational, and this is the formula for potential energy for that spring, okay, which is getting compressed due to the collision of this solid sphere. इथं लक्षात 2.8 मीटर, काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. बघा नोट डाऊन करा, पॉज करून लिहून घ्या. ओके, वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द अनदर वन. चला, सोपा होता म्हणजे याच्यात म्हणजे असं करण्यासारखं होतं. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर कॉन्सेप्ट माहीत राहिला तर देअरफॉर नो प्रॉब्लेम. आता सेकंड क्वेश्चन याही क्वेश्चनपेक्षा सोपा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे पहिले. ठीक आहे. सोल्युशन फॉर द सेकंड वन. बघा, अ फ्लायव्हील ॲट रेस्ट इज टू रीच अन अँग्युलर वेलॉसिटी ऑफ 24 radian per second in 8 seconds with constant angular acceleration, full stop. The total angle turn through this interval is, बरोबर आहे. ठीक आहे. समजा एक इथं रिजिड सपोर्ट आहे आणि इथं समजा आपला असा फ्लायव्हील आहे. ठीक आहे. याला कोणत्या तरी डायरेक्शन आपण समजा इकडं फोर्स लावून राहिलो. ठीक आहे. हा रोटेट करणार, रोटेट होत आहे म्हणजे तो रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. तर तो किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी काय विचारलं, व्हॉट एव्हर द अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर बाय दॅट फ्लायव्हील, ओके, विच इज रोटेटिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 24 radian per second in 8 seconds. म्हणजे 8 सेकंडमध्ये तो 25 radian per second तो काय म्हणत आहे, त्याला वेलॉसिटी प्राप्त झाली 25 radian per second. तो मूव होता 8 सेकंडमध्ये, त्याने किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केला. बघा याच्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. थिटा इक्वल्स टू ओमेगा टी प्लस 1/2 स्क्वेअर. ठीक आहे. फॉर्म्युला आठवत असेल, एक्स इक्वल्स टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर, कायनॅमेटिक्स इक्वेशन. Displacement equals to ut plus half AT square, where x is displacement, u is linear velocity, initial velocity, sorry, linear not, t is time and a is linear acceleration. ठीक आहे. मग बस सेम आपण हा फॉर्म्युला अँग्युलरसाठी कन्वर्ट केला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, ओके, आणि ह्या अँग्युलर ॲक्सेलरेशन ए न लिहिता आपण इथे अल्फा लिहूया. ठीक आहे. ओके, आणि त्यांनी काय म्हटलं बघा, इनिशियली द फ्लायव्हील ॲट रेस्ट, देअरफॉर इनिशियल W नॉट equals to 0, therefore initial velocity becomes a 0 because they have given in the question rest means what, angular velocity becomes 0, therefore formula becomes theta equals to half alpha t square. ठीक आहे. टाइम दिलेला 8 सेकंड, आपल्याला काय फाइंड आउट करायचा अल्फा, आणि अल्फा इज नथिंग बट ओमेगा डिवाइडेड बाय टी.
लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाइम. मग अँग्युलर ॲक्सेलरेशन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम. व्हॉट एव्हर द अँग्युलर वेलॉसिटी दे आर गिवन 24 अँड टाइम इज 8. देअरफॉर 8 3 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, आपलं मराठी मीडियम होतं त्याच्यामुळे ते आपलं तसंच येते. ठीक. देअरफॉर 1/2 अल्फाच्या ठिकाणी 3, टाईमच्या ठिकाणी 8, 8चा काही तर स्क्वेअर. देअरफॉर 1/2 इंटू 3 इंटू 64. 2चा भाग गेला झालं 32. ठीक आहे, 3 2 6, 3 3 9, 96. ठीक आहे, थीटा म्हणजे हे कशामध्ये येणार पाहिजे, रेडियन किंवा रॅड असली. देअरफॉर 96 रॅड. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th विल बी द करेक्ट फॉर अ गिवन न्यूमेरिकल. सोपा होता, पहिल्या क्वेश्चनपेक्षा सोपा आहे. ओके, त्यांनी कायनेमॅटिक्स इक्वेशन चेक केलं. ठीक नाही, जेव्हा एखादा समजा रोटेट होतं त्याचं जे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो कव्हर करतो तर ते या फॉर्म्युल्याला फाइंड आउट करायचं. आणि ओमेगा नॉट त्यांनी आपल्याला शब्दामध्ये दिलेलेच आहे, त्याच्यामुळे खूप काही अडचण नाही याच्यात. ठीक आहे, सिम्पल आहे, हे सिम्पल आहे म्हणजे बेसिक लेवलचे फॉर्म्युला आहे. बेसिक लेवलच्या फॉर्म्युल्यावर हा they have formulated the numerical. Okay, both the first one and the second one is from the Maharashtra CET 2017. हा उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.